नमस्कार। आज माघ कृष्ण तृतीया शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ज्या महापालिका नगरपालिकांमध्ये डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही अशा आयुक्तांवर फौजदारी कारवाई करण्याचा पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचा इशारा। पेपर प्रोडक्ट्स कंपनीत कामगारांना 5,500हून अधिक पगारवाढ देणारा करार आणि सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर खुल्या कला दालनात एका प्रदर्शनाचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ज्या महापालिका नगरपालिकांमध्ये डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नसेल अशा महापालिका नगरपालिका आयुक्तांविरुद्ध एप्रिलमध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा राज्याचे विद्युत उद्योग, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिला। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रवीण पोटे ठाण्यात आले होते। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला। सध्या सर्वच ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न भेडसावत आहे। राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका आयुक्तांना यापूर्वीही याविषयी नोटीस देण्यात आली होती। त्यांना यासाठी 7 ते 8 महिन्याचा वेळही देण्यात आला होता। काही आयुक्तांनी याबाबत काम चालू असल्याचं कळवलं होतं। डम्पिंग ग्राउंड ही महापालिका नगरपालिकांची प्राथमिक जबाबदारी असून पर्यावरणाच्या दृष्टीनं तो गंभीर प्रश्न आहे। पण कुठल्याच महापालिका नगरपालिकांमध्ये डम्पिंग ग्राउंड विषयी काहीच काम झालेलं नाही। आता लवकरच अधिवेशन सुरू होईल। अधिवेशन संपल्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुमारास डम्पिंग ग्राउंडवर काम न केलेल्या महापालिका नगरपालिका आयुक्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल असं पोटे यांनी सांगितलं। एप्रिलमध्ये मी सगळे जितके काही आपले आयुक्त आहेत महानगरपालिकेचे किंवा नगरपालिकेचे जेवढे आयुक्त आहेत त्या सगळ्या लोकांवरती मी फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे। कारण ही प्राथमिक जबाबदारी ही नगरपालिका महानगरपालिकेची आहे की त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये डम्पिंग ग्राउंडचं काम स्वतः हाती घेऊन केलं पाहिजे। कारण हा सगळ्या लोकांचा विषय आहे, पर्यावरणाचा विषय आहे, या दृष्टीने त्यांनी काम केलं पाहिजे। पण सध्याची परिस्थिती जर पाहिली तर डम्पिंग ग्राउंडवरती कुठल्याच नगरपालिकामध्ये महानगरपालिकेमध्ये फार चांगल्या पॉझिटिव्ह पद्धतीने लक्ष दिलं जात नाही याची गोष्ट लक्षात आली। याच्या आधी आम्ही सुद्धा त्यांना एक नोटीस दिलेलं आहे, पण काही लोकांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे जागा नाही, आम्ही जागा विकत घेतो। त्या दृष्टीने आपण जवळपास एक त्यांना 7-8 महिन्याचा वेळसुद्धा सफिशियंट वेळ त्यांना दिला होता। पण एप्रिल नंतर याच्या पुढची आपण ॲक्शन घेणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये डम्पिंग ग्राउंडचे आपण मोठ्या प्रमाणात विषय मार्गी लावणार आहे। डम्पिंग ग्राउंड हा प्रश्न काही आजचा नाही। भारत स्वतंत्र झाल्यापासून हा प्रश्न असून आमच्या सरकारनं 1 वर्षात चांगलं काम करावं ही अपेक्षा जरी योग्य असली तरी हा विषय जुना असल्याचं सांगून प्रवीण पोटे यांनी एक प्रकारे आधीच्याच सरकारला टोला लगावला। एप्रिल महिन्यानंतर या प्रकारावर एकूणच काय कारवाई करायची याविषयी सविस्तर निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले। साधारणतः प्रत्येक लोकांना 6-7 महिन्याच्या आधी प्रत्येक आयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे की आपण आपली डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था स्वतः करावी। त्या लोकांनी, त्या आयुक्तांनी जर डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था केली नसेल, त्यांनी जर त्याचं सेग्रेट कचऱ्याची व्यवस्था केली नसेल तर आम्ही त्याला नक्की येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू। त्यांना काय ॲक्शन घेता येते सगळं ॲक्शन घेऊ हे ठरलेलं आहे। कर्जाऊ रक्कम देण्यास नकार दिल्यानं आपल्याच नातेवाईकावर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला ठाणे सत्र न्यायालयानं 3 वर्ष साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे। घणसोली येथे किशोर पाटील हे एकविरा पोळी भाजी केंद्र चालवतात। किशोर पाटील यांच्याकडे त्यांचा नातेवाईक असलेल्या नितीन नवले यानं व्यवसायासाठी 20 लाख रुपये कर्ज म्हणून देण्याची मागणी केली होती। सुरुवातीला किशोर पाटील यांनी कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती, पण नितीन हा कर्ज परत करणार नाही अशी शंका आल्यानं त्यांनी नितीनला पैसे दिले नाहीत। यामुळे संतप्त झालेल्या नितीननं 14 जुलै 2012ला एकविरा पोळी भाजी केंद्रात शिरून किशोर पाटील यांच्याशी भांडण केलं। त्यावेळी धारदार शस्त्रानं त्यानं पाटील यांच्यावर हल्लाही केला।
अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.S. जाधव यांनी नितीन नवले याला 3 वर्षाची साधी शिक्षा ठोठावली आहे। या प्रकरणी सरकारतर्फे प्रकाश पुजारी यांनी काम पाहिलं। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे येत्या शनिवारपासून रिक्षा परवान्यांचं वाटप सुरू केलं जाणार आहे। येत्या शनिवारपासून 4821 रिक्षा परवान्यांचं वाटप केलं जाणार आहे। या 4821 परवान्यांसाठी लॉटरी पद्धतीने उमेदवार ठरवण्यात आले असून त्यांच्या मुलाखती घेऊन त्याच दिवशी परवाना दिला जाईल अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विकास पांडकर यांनी दिली। 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान परवान्यांचं वाटप केलं जाणार असून मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांची मराठी भाषेची मौखिक चाचणी घेतली जाणार आहे। निवड झालेल्या उमेदवारांनी अर्ज, विजेत्या यादीतील संगणकीय पानाची छायांकित प्रत, अनुज्ञप्ती, वास्तव्याचा पुरावा अशा विविध कागदपत्रांच्या मूळ आणि छायांकित प्रतीसह मर्फी कंपनीजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहायचं आहे। मुलाखतीच्या वेळेबाबत उमेदवारांना SMS द्वारे माहिती दिली जाणार आहे। मुलाखतीस येताना 16,000 रुपये शुल्क सोबत आणायचं असून मौखिक चाचणी अंती निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ परवाना पत्र दिलं जाणार आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यातील पेपर प्रोडक्ट कंपनीच्या कामगारांना सरासरी 5,600 रुपयांची वाढ मिळाली आहे। इंटक प्रणित मजदूर काँग्रेस आणि पेपर प्रोडक्ट लिमिटेडच्या व्यवस्थापनात अलीकडेच हा भरघोस पगारवाढ देणारा करार झाला। कापूरबावडी येथे असलेल्या पेपर प्रोडक्ट कंपनीच्या कामगारांच्या मासिक पगारात सरासरी 5,300 रुपयांची वाढ, सेवा काळाप्रमाणे प्रत्यक्ष पगारवाढ 3,700 रुपयांपासून 5,555 रुपयांपर्यंत, पगारवाढी व्यतिरिक्त 300 रुपयांचे अतिरिक्त पॅकेज, सरासरी वाढीपैकी 50% रक्कम महागाई भत्ता, तर बेसिकमध्ये 50% रक्कम, विविध भत्त्यांमध्ये वेतन श्रेण्याचं मूल्य वाढवून 10 ते 15,000 रुपयांची वाढ, तसंच 7,000ची अतिरिक्त ग्रॅज्युएटी, कामगारांना 2.25 लाखांपर्यंत बिनव्याजी गृहकर्ज अशी या कराराची काही वैशिष्ट्ये आहेत। या करारामुळे कामगारांचा सरासरी पगार 34,000 रुपये झाला आहे। या कराराची मुदत 30 सप्टेंबर 2018 पर्यंत आहे। सर्व कामगारांना थकबाकीपोटी 3 मार्च पर्यंत 86 लाखांचं वाटप करण्यात येणार आहे। अनैतिक संबंधांतून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं आपल्याच पतीचा काटा काढण्याचा प्रकार उघडकीस आला असून नैसर्गिक मृत्यूचा बनाव अखेर हत्येमध्ये उघड झाला आहे। कोलशेत येथे राहणाऱ्या संध्या हिचे फर्निचरचे काम करणाऱ्या आमिर खान बरोबर अनैतिक संबंध होते। या संबंधांना पती योगेश केंडे यांचा विरोध होता। या महिलेला 19 वर्षाची मुलगी आहे। पतीला ठार मारून पतीची संपत्ती बळकावण्याचा संध्याचा हेतू होता। त्यातूनच 4 फेब्रुवारी रोजी तिनं आमिरला घरी बोलावलं आणि त्यानंतर दोघांनी योगेशच्या पोटावर बसून आणि नाकातोंडावर चादर ठेवून त्याला ठार मारले। योगेशचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव केला। त्या घटनेच्या वेळी संध्याची मुलगीही घरातच होती। तिला याची कुठेही वाच्यता न करण्याविषयी धमकावण्यात आलं होतं। शवविच्छेदन अहवालातही नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद होती। मात्र तब्बल 19 दिवसांनी मुलीनं कोणत्याही धमक्यांना भीक न घालता पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली। पोलिसांनी या प्रकरणी आमिर खान आणि संध्याला अटक केली आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 50व्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्त कल्याणच्या क्षितिज ग्रुपच्या वतीनं शनिवार आणि रविवारी सावरकर स्मरण हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। सावरकरांचे विचार आणि त्यांचे देशभक्तीपर कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचावं आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे।
सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना संदर्भासहित असलेली 100हून अधिक दुर्मिळ छायाचित्र, सावरकरांचे निवडक स्फुटलेख आणि विचार, सावरकरांच्या कविता, मराठी भाषा शुद्धीकरणासाठी केलेलं कार्य या प्रदर्शनात पाहायला मिळेल. ठाणे पूर्वच्या अष्टविनायक चौकातील खुल्या कला दालनात सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल.